श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि हाय फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगला म्हणजे लॉंग ब्लॉगला सुरुवात करत आहे. कालच्या तुम्ही म्हणजे माझे कष्टाचे घर, माझे हक्काचे घर या व्हिडिओला बऱ्यापैकी प्रेम दिलं. बऱ्याच जणांपर्यंत व्हिडिओ गेला नसेल, पण हरकत नाही, हळूहळू जातो. म्हणजे बऱ्याच जणांना पाहायला वेळ नसतो, पण एवढंच आहे की तेच कमेंट पुन्हा करता, म्हणून मग तुम्ही माझे ते लॉंग व्हिडिओ पण बघावेत अशी अपेक्षा आहे. आता पुढचा भाग मी सकाळी कंटिन्यू करेन. त्याआधी आता बघा वाजले आहेत संध्याकाळचे 6. उद्या आहे गुरुवार, म्हणून छान मस्त म्हटलं फुलं घेऊन यावीत. चाफ्याची फुलं किंवा शुक्रवारसाठी गजरा हे एकाच दिवशी मी घेऊन येत असते. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार एवढी फुलं मी एकत्र आणते आणि मग सोमवार ते बुधवार पुन्हा एकत्र आणते. आणि शुक्रवार आहे त्यामुळं फुटाणे वगैरे आहेत घरामध्ये नैवेद्यासाठी. बाकी आघाड आहे ते फक्त घेऊन यायचे, दुर्वा घेऊन यायचे आहेत. ओवी शाळेत आली आहे बघा, आवरलं नाही अजून. हे बघा ओवीच्या एवढूशा 2 वेण्या, तुम्हाला आठवते ओवीच्या एवढ्या वेण्या होत्या. आणि ओवीनं केस मला जबरदस्तीनं कट करायला लावले, अर्थात मी पण केले. दोघींनी आम्ही एकाच दिवशी 6 महिने होऊन गेले त्याला केस कट केले. आणि एकदा खूप जास्त केस कट केले ना तर वाढत नाहीत, पण आता पुन्हा हिचे 2 वेण्या अशा यायला लागल्यात. आणि त्यांच्या शाळेमध्ये असं कंपल्सरी आहे, त्यामुळं मग केस वाढतात सुद्धा. पण तेवढी आपल्याला केअर पण घ्यावी लागते. शाळेत 50 प्रकारची मुलं वगैरे असतात, मुली असतात, त्यामुळं थोडी केअर पण घ्यावी लागते. तर चला, आत्ता बघा मी कॅलेंडरच घेऊन बसले होते की आपल्याला आता इंडियन मॉम सुनेत्रावर कोणकोणते व्हिडिओ करायचे आहेत. उपाय असतात आपले, छान छान सेवा असतात. तर ते अशा सणांच्या दिवसात मी कॅलेंडर घेते की कुठलाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्याचा राहू नये. तर चला, आता मी तुम्हाला माझ्यासोबत फुलं आणायला नेते आणि मग घरी आल्यावर भेटते. अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान् भवेत् रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बन्धनात् यद्यादिष्टतं लोके तत्त प्राप्नोत्य संशयः ऐश्वर्यं राजसन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदं विष्णो लोकेकसोपानं सर्वदुःखेकनाशनं सर्वेश्वरप्रदं नृणा सर्वमङ्गलकारकं मायावी परमानन्द व्यक्त्वा वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्कारिणी तीरे रमया सह मोदते कल्याणाब्दुदगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहं अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रमोदिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीर्मा देवी जुषतां कामसोऽस्मिता हिरण्यप्राकारां मार्दां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां ज्या काही सेवा होत्या त्या केल्या. आणि त्यानंतर आता आली आहे किचन मध्ये. सगळ्यात आधी फुलं ठेवते व्यवस्थित. फुलं कशी होतात, रोज जाऊन आणणं जमत नाही, त्यामुळे 3-4 दिवसाची 3-4 दिवसाची 1-2 फुलं मी आणते, जी तुम्हाला आता दाखवते. गजरे मी कधी कधी जास्त आणते, कधी आणत पण नाही. पण शुक्रवारी शक्यतो गजरा हा कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला माझा असतोच. तर आता ही पहिली फुलं बऱ्यापैकी हे झाली आहेत, जुनी झाली आहेत, त्यामुळे ही मी उद्या डेकोरेशन साठी वापरेल. आणि जी बाकीची आहेत ती आपल्याला ह्याच्यात काढून ठेवायची. तर यात सगळ्यात आधी पेपर किंवा टिश्यू पेपर जे काही असेल ते घालायचं. तर मी आज पेपर घालते, म्हणजे पाणी सुटत नाही. जे मॉइश्चर असतं ना ते फुलांना सुटत नाही, अशा पद्धतीनं. तर तुम्हाला दाखवते मी काय काय फुलं घेऊन आली आहे. असे मस्त आहे बघा, एवढे 200 रुपयाचे गजरे आले, एवढे बघा बघा. आणि हे आपल्या सगळ्या माता लक्ष्मीला आणि बनशंकरीला वास खूप घ्यावा वाटतो, पण आपल्याला देवाला व्हायचे असतात, त्यामुळे मी वास नाही घेणार. सुगंध याचा आणि लांबपर्यंत येतो. आघाडा आणला, ते सगळं सकाळी दुर्वा आणि आघाडा मी परवा दिवशी धुवून घेणार ठेवताना. आत्ता जर ठेवलं ना धुवून
तर पाणी पाणी होईल सगळं. फुलं नाही धुता येत कारण खराब होतात. खरं तर धुतली पाहिजेत फुलं, पण नाही होत माझ्याकडून धुणं. गाठच निघे ना याची. हे बघा, ही आघाडा आणि दुर्वा. अपार्टमेंट मध्ये राहण्याचा हा एक तोटा असतो असं मी म्हणेन, की आपल्याला या सगळ्या गोष्टी मोकळ्या अंगणातून नाही घेता येत, तर आपल्याला विकतच आणाव्या लागतात. आणि हे बघा, गुलाबाची सुंदर बटन गुलाबाची फुलं 70 रुपयाची पाव किलो ही फुलं आणली आहेत मी. आणि गजरे 200 रुपयाचे. गजरे मी इतके नाही आणत, पण ते फुलंवाले काका एवढे ओळखीचे झाले की ते मला म्हणाले न्या म्हणून, 1-2 जास्त देतो. आणि हे गजरे, ही विड्याची पानं, आणि बेलपान आणि शमीपत्र. त्याच्यात आहे धोत्र्याचं फळ. अजून काहीतरी आहे, हा मुख्य म्हणजे चाफ्याची फुलं. ही बघा, इतका आनंद होतो ना. खरं 20 रुपयाला 4 असतात, पण ह्यात जो आनंद आहे ना तो कशात नाही. गजरे आणि चाफ्याची फुलं यामध्ये. तर आता आपण छानपैकी ह्याचं झाकण पुसूया, कारण ह्याच्यावर मॉइश्चर पकडलेलं असतं, पाणी असतं. आणि या डब्यामध्ये ठेवूया. ही फुलं अगदी शेवटच्या दिवसापर्यंत. आता या फुलांना बघा आणून 4-5 दिवस झाले, जी मी उद्या डेकोरेशन साठी वापरेन. ती पण मी वाया नाही घालवत. आणि नंतर मी पहिल्यांदा ह्याचा धूप करायचे बरं का, पण आता मला तेवढा पुरेसा वेळ नाहीये, त्यामुळे मी ही झाडांमध्ये खत म्हणून घालते. आपोआप थोड्या दिवसांनी ते हे होतात, म्हणजे त्यामध्ये विरतात झाडांमध्ये. तर असा आपला हा फुलांचा डबा तयार झाला. आता भाजीला बघू शकता तुम्ही, नैवेद्यासाठी पेरू आणले, म्हणजे अर्थातच मुलांना खायला. मलाही, मी जमलं तर खाईन. वाटाणे आहेत, हिरवा वाटाणा नाहीये म्हणजे भिजवलेला, तो पण आणलाय. आता लगेच त्याची भाजी करणार आहे. मस्त अशी कोथिंबीर आणली आहे, फ्रेश आहे एकदम, याला चिखल नाहीये. त्याचं परवा मी कोथिंबीर वड्या केल्या होत्या, तो मला किमान 10-12 वेळा धुवावे लागला. आणि या काकड्या, काकडीची कोशिंबिरीसाठी काकडी आणली आहे. जेवणात रोज कोशिंबीर शक्यतो करण्याचा मी प्रयत्न करते. दोडके आणलेले, दोडका मी भरला दोडका करते, तुम्हाला जमलं तर दाखवीन, मी प्रॉमिस नाही करत. गवारी, भेंडी आणि काळा घेवडा, टोमॅटो आणि 4 लिंबू, एवढी सगळी भाजी घेऊन आली आहे मी. पालेभाजी आज नाही आणली, कारण पुन्हा एकदा निवडायला वेळ नाही मला आज तर. मेथी 2 आहेत फ्रीजमध्ये. आणि तर काही सगळ्या भाज्या ठेवून घेते. माझ्याकडे कुठलेही म्हणजे नाही का ऑर्गनायझर वगैरे नाही आहेत, त्यामुळे मी सध्या अशाच बॅग आणते आणि त्या सोडून ठेवते, म्हणजे त्याला मग पाणी पकडत नाही आणि चांगल्या राहतात बराच काळ. ऑर्गनायझर आता बघूया, हळूहळू मागवीन. थोडे डबे आहेत, त्यामध्ये मी आलं, लसूण, लिंब, मिरच्या हे ठेवत असते. तर चला, आता मी हे सगळं ठेवून घेते आणि स्वयंपाक करते.